अशोक उईके यांची क्षेत्रीय आढावा बैठक संपन्न। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची क्षेत्रीय आढावा बैठक नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली। या बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे साहेब, अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ तसेच आमदार लहामटे तसेच सर्व प्रकल्प अधिकारी व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त उपस्थित होते। बैठकीदरम्यान मंत्री महोदयांनी विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला। अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करताना काळजीपूर्वक निर्णय घेण्याचे आदेश दिले। आदिवासी विकास विभागाची प्रतिमा खराब होईल असे कोणतेही निर्णय अथवा कृती होऊ देऊ नये असे मंत्री उईके यांनी स्पष्टपणे सांगितले। या बैठकीमध्ये पुढील मुद्दे स्पष्ट करण्यात आले। विभागातील प्रलंबित प्रकल्प आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश, आदिवासी क्षेत्रामध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी उपाययोजना तसेच जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने प्रयत्न करावेत व भ्रष्टाचार रोखण्यासाठी पारदर्शक यंत्रणा सुनिश्चित करण्याचे निर्देश। बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। मंत्री महोदयांनी योजनेच्या कामांमध्ये जास्तीत जास्त गती आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले। सदर बैठकीमध्ये आदिवासी विकास विभागाच्या कामकाजाला गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश जगताप, नाशिक। आज पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळजी, माझे सहकारी आमदार राजेश पालवी, आमचे सहकारी आमदार किरणजी लहामटे, सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो। या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून प्रथमच मी मंत्री झाल्यानंतर नाशिक दौरा झाला। त्या दौऱ्यामध्ये आदिवासी विभागाचे महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी, शबरी आदिवासी विकास महामंडळाचे सर्व अधिकारी यांचा आढावा आणि चर्चा व अंमलबजावणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे